नमस्कार, आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे मोदक बघा, आतमधलं सारणाला अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाहीये, खूप मस्त असं सारण तयार झालेलं आहे। त्याचबरोबर मोदक सुद्धा छान पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध आपण गरम करून घेतलं। गरम झाल्यानंतर गॅस पूर्ण बारीक करायचा आहे। ह्यात आपण 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गरज वाटली तर आणखीन दूध किंवा पाणी तुम्ही इथे वापरू शकता। दूध नाही वापरलं तरी चालतं, पण दुधामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात। पीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण सारण बनवायला घेऊयात। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घ्यायचंय। ह्यात आपण 1.5 वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे। ओला नारळ वापरायचा आहे। आता किस चांगला हा परतवून घ्यायचा आहे। किसून किंवा मिक्सरला तुम्ही बारीक वाटून घेतलं खोबरं तरी चालेल। आता ह्यात आपल्याला थोडीशी खसखस घालायची आहे आणि पाऊण वाटी गूळ घालायचा आहे। 1 वाटीसाठी अर्धी वाटी गूळ असं प्रमाण ठेवायचंय। तर गूळ घातल्यानंतर पाणी सुटतं ह्याला आणि पुन्हा हे कोरडं होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचंय। पूर्णपणे आपण 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण सर्व परतवून घेतलं। ह्यात आता 1 चमचाभर वेलची पावडर घालायची। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे सारण थंड होऊ द्यायचं। आपण जे वाफवून घेतलेलं तांदळाचं पीठ होतं ते मी थोडंसं हाताने मळून घेतलं। त्यानंतर मोदक बनवायला घेतलेले आहे। मोदक अशा प्रकारे आपल्याला साच्यामध्ये बनवायचे आहेत। तर ह्यात आपल्याला अगोदर मोदकाचं पीठ जे आहे ते व्यवस्थित आतून साच्यामध्ये भरून घ्यायचं आणि थोडंसं साईडला दाबून घ्यायचं। मध्ये जागा करून ह्यात सारण भरून घ्यायचं। वरून पुन्हा थोडंसं पीठ लावून मोदक दाबून घ्यायचं छान आणि त्यानंतर साच्यामधून काढायचं आहे। अगदी सुरेख एकसारखे असे हे मोदक तयार होतात। फार वेळ लागत नाही, साच्यामध्ये पटपट असे मोदक तयार होतात। तर मोदक तयार झाल्यानंतर आपण 10 ते 12 मिनिटं हे वाफवून घ्यायचे आहेत। अगदी मस्त असे हे मोदक होतात। मोदक वाफवताना ह्याला मी आधीच थोडंसं केसर लावून घेतलं होतं। मोदक वाफवल्यानंतर सुद्धा तुम्ही वरून इथं केसर वापरू शकता। अगदी मस्त मऊ लुसलुशीत असे हे मोदक झालेत। तर घेतलेल्या प्रमाणामध्ये 21 मोदक व्यवस्थित होतात। हे थोडे मीडियम साईजचे मोदक आहेत। छोट्या साईज मधले जर तुम्ही मोदक बनवले तर जास्त प्रमाणामध्ये होतील। मोदक तयार झाल्यानंतर वरून मस्त तूप घालायचे आणि हा मोदक सर्व करा। अगदी सुंदर झालेला आहे। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हे मोदक नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो